यांनी ही बैठक गेल्या आठवड्यामध्ये आपण सलग 2 दिवस भेटलो होतो. हो पाहिलं. या सगळ्या घोषणा आहेत ना, त्याचे एक पुस्तक केलं पाहिजे. कारण 1966 ना, थांबा, आपण पुस्तक करूया. कारण 1966 पासून या सगळ्या घोषणा ऐकत ऐकत मी इथपर्यंत आलो, तुम्ही सुद्धा इथपर्यंत आलेले आहात. आणि मला नाही वाटत घोषणा देण्यामध्ये आपल्या शिवसैनिकाचा हात कोणी धरू शकेल. आठवड्याभरामध्ये आज आपण तिसऱ्यांदा भेटतोय. एक तुमच्या लक्षात आलं असेल की आज फक्त मुंबईतले प्रमुख पदाधिकारी, कारण 1966 पासून या सगळ्या घोषणा ऐकत ऐकत मी इथपर्यंत आलो, तुम्ही सुद्धा इथपर्यंत आलेले आहात. आणि मला नाही वाटत घोषणा देण्यामध्ये आपल्या शिवसैनिकाचा हात कोणी धरू शकेल. आठवड्याभरामध्ये आज आपण तिसऱ्यांदा भेटतोय. एक तुमच्या लक्षात आलं असेल की आज फक्त मुंबईतले प्रमुख पदाधिकारी, कारण गटप्रमुख म्हटलं तर ती मोठी सभा होते 30, 40, 50 हजाराची. आज आपण फक्त शाखा प्रमुखापर्यंत महिला आणि पुरुषांना बोलवलेलं आहे. बऱ्याच दिवसांनंतर, वर्षांनंतर शिवाजी मंदिरमध्ये आपला कार्यक्रम होतोय. आज तुम्हाला इथे बोलवण्याचा हेतू तुम्हाला लक्षात आला असेल की येत्या 1 तारखेला आपण महापालिकेवरती मोर्चा लावलेला आहे. अनेक जण विचारतात, शनिवारी तुम्ही निवेदन कोणाला देणार? आम्हाला निवेदन कोणाला द्यायचंच नाहीये. कारण ज्यांना देणार आहोत ते जर का त्यांच्या टेबलाखाली बसले असतील तर निवेदन देणार कशाला आणि कशासाठी द्यायचं, कोणाला द्यायचं? पण आता जे काही वातावरण चाललेलं आहे आणि आपण जो मोर्चा काढतो आहोत याच्यामध्ये फरक आहे. ते जे काय आता करतायत, कोविड काळातला भ्रष्टाचार काढा, जरूर काढा. एकूणच त्या काळामध्ये सातत्याने देशभर जेवढे सर्वे झाले त्या सर्वेमध्ये आपल्या, मी माझं नाही म्हणत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आलेलं आहे. ही यांची पोटदुखी आहे. भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्र्यात आलेलं नव्हतं. ही यांची पोटदुखी आहे. त्या पोटदुखीसाठी निवडणुकीमध्ये जमाल गोटा त्यांना द्यायचाच आहे. कारण हे औषध आहे ना, हे घोड्याचंच द्यावं लागेल. कारण एकदाच कोटा व्यवस्थित साफ करावा लागेल त्यांचा. जो काय बोभाटा चाललेला आहे, कोरोना काळातला घोटाळा, तर सूरजच्या वरती धाड टाकली. काय, कोण आहे सूरज? सारा शिवसैनिक आहे. ठाकरे कुटुंबियांना धक्का. आणि काल आपले उपमुख्यमंत्री, म्हणजे किती यांच्या मनामध्ये आपली भीती बसलेली आहे. काल मी तुम्हाला सगळ्यांना सांगून पाटण्याला गेलो होतो, त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे. पण लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाव बैठकीला गेलेले आहेत. देवेंद्रजी, एवढ्या पातळीवरती येऊ नका. परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमचे सुद्धा परिवाराचे व्हॉट्सॲप बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही अजून त्याच्यावरती बोललेलो नाही. आणि मग जर तुमच्या परिवारात बोलावं लागलं तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल. वेगळी कोणती आसनं तुम्हाला झेपणार नाही आहेत. नुसतं शवासन पडून राहावं लागेल. योगा डे. त्याच्यामुळे परिवारावरती बोलू नका. कारण मी माझ्या परिवाराबद्दल संवेदनशील आहेच, प्रत्येकजण, आणि हा माझा परिवार आहे. सूरजसुद्धा माझ्या परिवारातले सगळे शिवसैनिक, महाराष्ट्र माझा परिवार आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरा कोण घेत असेल तर तो तुमचं तुम्हाला माहीत.
पण माझं कुटुंब, माझी जबाबदारी, मी माझं कुटुंब जपणार आणि माझं कुटुंब माझ्या सोबत आहे. त्याच्यामुळे परिवार बचाव वगैरे बोलू नका. अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे सुद्धा आहेत. फक्त जसं मी आत्ता इकडे व्यासपीठावर येण्याच्या आधी मीनाताई आणि किशोरीताई होत्या, त्यांच्याशी बोलत होतो की आपला संपूर्ण देश जो काय चाललेला आहे आता, तो केवळ आणि केवळ देशावरती असलेल्या संस्कारामुळे आणि देशवासियांच्या संयमामुळे चालला आहे. भाजपच्या हातातनं देश कधीच सुटलेला आहे, कधीच सुटलेला आहे. कारभार म्हणून शून्य. आणि मग आता उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे एवढा हा तुम्ही खलनायक करता आहात. जनता ठरवेल मी नायक आहे का खलनायक आहे. पण एक नक्की, मी नायक का खलनायक हे जनता ठरवेल, पण तुम्ही नालायक आहात हे मात्र जनतेला पक्क माहिती आहे. मी मुद्दामून थोडंसं कोविडबद्दल बोलणार आहे, कारण तो जो सगळा काळ होता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळे साक्षीदार आहात. आज सुद्धा मला जिथे जिथे मी जातो, मध्ये मी गेलो तो परदेशात, तिथे सुद्धा लोक जी मला भेटत होती, महाराष्ट्रातली होती, ती येऊन मला नमस्कार करायचे, साहेब तुमच्यामुळे आम्ही वाचलो. महाराष्ट्राच्या बाहेरची जी लोक होती ती सुद्धा मला सांगायचे की उद्धव जी, आपके साथ जो इन्होंने किया और कर रहे हैं हमें मंजूर नहीं है. हम तो महाराष्ट्र में नहीं रहते, लेकिन इतना याद रखो हम आपके साथ हैं, हमारी दुआएं आपके साथ हैं. या जळणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणारे कित्येक पटीने माझ्या मागे उभे आहेत, कित्येक पटीने. आणि तो एकूण कोविड काळ जो आहे, माझं त्यांना आव्हान आहे, मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी जरूर करा. आम्ही नाही घाबरत. पण त्यावेळेला एपिडेमिक ॲक्ट होता, पंतप्रधानांनी डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आणला होता. याचा अर्थ असा की अशी जेव्हा आणीबाणीजन्य परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला नियमांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला लोकांचा जीव वाचवणं याला प्राथमिकता द्यावी लागते. ती आपण दिली. आणि मग चौकशीच करायची असेल तर ठाणा पालिकेची करा. जो संजय केळकर तुमच्याच, आता त्याला किंमत नसेल करायची, कारण देवेंद्रला जिकडे किंमत नाही आहे तिकडे केळकरना विचारतोय कोण. केळकर, संजय केळकर तिथले ठाण्याचे आमदार, त्यांनी मागितलेली आहे ठाणे पालिकेची चौकशी करा, करत नाही आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत तुम्हाला कल्पना असेल, आठवत असेल, अगदी कोविड काळामध्ये सुद्धा तिथल्या स्टँडिंग कमिटी चेअरमनच्या खुर्चीवरती असताना त्याला रंगे हात पकडला होता. कोणाचा होता तो? भारतीय जनता पक्ष. पुणे महापालिकेची करा, नागपूर महापालिकेची करा. आणि जर तुमच्यात हिंमत असेल तर काश्मीर ते कन्याकुमारी सगळ्या राज्यांच्या कारभाराची चौकशी करा, जरूर करा. मग तो PM केअर फंड त्याची करा. PM केअर फंडमध्ये तर अगदी टाटाने मला वाटते एका रकमेने 1,500 कोटी दिले होते. ते गेलेच ना. अरे, ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झाला आहे तो आमची काय चौकशी करणार. काल सुद्धा, परवा सुद्धा जेव्हा टीव्हीवरती चर्चा चालतात तेव्हा मागणी केली की तुम्ही, म्हणजे त्यांनी, खोके बहादरांनी, तुमचा हा जो सगळा सुरत, गुवाहाटी, गोवा वाया सगळा हा जो खर्च झाला हॉटेलचा, चार्टर्ड फ्लाईटचा, नितीन देशमुखने सांगितलेला आहे, त्या खर्चाचा आढावा द्या. तो देत नाही, तो नाही देत. पण PM केअर फंड हा चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. मग PMचा अर्थ काय? हास्य जत्रेतला प्रभाकर मोरे केअर फंड आहे. हा, अगं शालू, माहिती आहे ना तुम्हाला, प्रभाकर मोरे केअर फंड काढून टाका त्याचं नाव. मग PMचा अर्थ काय? कशासाठी लोकांनी दिले? आमच्याकडच्या इथल्या सगळ्या भाजपच्या दलालांनी, म्हणजे इतर दलाल वेगळे, पण अगदी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा महाराष्ट्रात पैसे न देता त्या प्रभाकर मोरे केअर फंडमध्ये दिले. मग ते पैसे गेले कुठे? करोडो रुपये, लाखो करोडो रुपये तिकडे गोळा झाले. व्हेंटिलेटर्स जे दिले गेले ते बिघडलेले होते, बरेचसे बिघडलेले होते. कोणाचं पाप आहे? कोणाच्या डोक्यावर फोडायचं? कोणी खरेदी केली? तुम्ही आमची चौकशी जरूर करा, पण आम्ही सुद्धा तुमची करणार, का नाही करायची? आणि समान नागरी कायदा जे म्हणतायत तसं मग आम्ही सुद्धा मागणी करतो की ED, CBI, इन्कम टॅक्सचा वापर करण्याचा अधिकार आम्हाला सुद्धा द्या. आम्ही सांगतो त्यांच्यावरती धाडी टाका, आम्ही सांगतो त्यांच्यावरती धाडी टाका. पण तुम्हाला प्रश्न विचारले, राहुल गांधींनी प्रश्न विचारला, त्या पैशाचं, हा पैसा आहे कोणाचा?
अरविंद केजरीवालनी विचारलं, त्याचं उत्तर नाही देत. एवढा करोडो रुपये, हजारो कोटी रुपये कुठून कुठे गेले, कुठून कुठे गेले, याचा प्रश्न विचारला तर कारवाई होते, पण प्रश्नाला उत्तर मिळत नाही. आपण तर इकडे जे काय महापालिकेने केलं ते काढा तुम्ही, पण एक लक्षात घ्या, हे जे उपरे बसलेत, उपरे म्हणजे इथली जनता नव्हे. मी परवा सुद्धा बोललो तो, आज पुन्हा बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, होय सुरत लुटली होती, गुजरातमधली सुरत लुटली होती, ती इंग्रजांची वखार होती. आज हे उपरे तिकडे वरती बसलेत आणि त्यांचे हे दलाल इकडे बसलेत, हे मराठ्यांची राजधानी लुटतायत, महाराष्ट्राची राजधानी लुटतायत, तिला बदनाम करतायत. आपल्या संपूर्ण जगामध्ये एक मुंबई मॉडेल, अख्खे जगात कौतुक त्याचं झालं. ह्या नालायक नतरष्ट लोकांना त्याचं कौतुक नाहीये, पण मुंबई बदनाम करा. अमेरिकेमध्ये गेलेत, अमेरिकेमध्ये त्यांच्यासमोर निदर्शनं होत आहेत. बराक ओबामाने त्यांच्याबद्दल बोललेले आहेत. आता कुठे गेलं माय फ्रेंड बराक? आता तो बराक बोलतोय, बराच बोलतोय. आता बोलला तर बराक ओबामा बोलतील तर हा आंतरराष्ट्रीय जागतिक कट आहे, मला खेचायचा, मोदी विरुद्ध जग. मग इकडे उद्धव ठाकरे विरुद्ध अख्खा भाजप आहे, त्याचं काय? मी तर कोणीच नाहीये ना, माझ्याकडे पक्षाचं नाव आहे, चिन्ह आहे, तरी देखील उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे. अरे काल ते नड्डा ओरिसात गेले, तिकडे उद्धव ठाकरेवरती बोलले. मग यांचं नुसतं बोललं का नड्डा सुटतं? नड्डा म्हणजे माणूस. उद्धव ठाकरे बोललं का यांचा नड्डा सुटतो? बोलायला म्हणजे असं मला म्हणायचंय, बोलायला सुटतो, बोलत सुटतो. तुम्हाला काय वाटलं? मी नड्डा हा बोललेलो आहे. नड्डा सुटतो म्हणजे बोलत सुटतो उद्धव ठाकरे म्हटल्यानंतर. म्हणजे ओरिसामध्ये जाऊन तुम्ही उद्धव ठाकरे कसा वाईट आहे सांगता, इकडे येऊन उद्धव ठाकरे. अरे उद्धव ठाकरे एवढा वाईट असेल तर लोक माझ्यावरती प्रेम का करतात? आणि घराणेशाही, हो चला मी म्हणतो घराणेशाहीच आहे, पण तुमच्या घराण्याचा पत्ता काय, आता पत्ता काय, कुठून उगवलात तुम्ही? तुम्ही आमच्यावरती जे काय आरोप करतायत, हे माझे घराणेशाहीचे, माझे आई वडील आहेत, आजोबा आहेत, आजोबांचे वडील होते, त्यांचे वडील होते, हे सगळ्या पिढ्या या महाराष्ट्रासमोर आहेत. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, कारण महाराष्ट्राला आजोबांनी लिहिलेलं त्यांचं आत्मचरित्र, माझी जीवनगाथा, हे वाचल्यानंतर आमचं घराणं काय ते कळेल. पण आजोबांचे वडील सीताराम, ते सुद्धा त्यावेळेला जी काही प्लेगची साथ आली होती, पनवेलमध्ये आमचं तेव्हा घर होतं, त्या प्लेगच्या साथीमध्ये, कारण आजोबा आम्हाला सांगायचे आणि त्यांनी लिहिलंय की प्लेगची साथ अशीच होती, लागला की गेला, लागला की गेला. जसं कोविड काळामध्ये एक भीषण असं वातावरण निर्माण झालं होतं, कोणी कोणाला मदत करायला कसा यायचा, कारण लागला की गेला. प्रेत वाहून न्यायला कोणी नव्हतं. त्यावेळेला माझ्या आजोबांच्या वडिलांनी ही प्रेत वाहून नेणं, रुग्णांना घेऊन जाणं, हे सगळं काम केलं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते करताना प्लेग होऊन ते गेलेले आहेत. हे आमच्या घराण्याचा हा इतिहास आहे. मिळेल तिकडे खा, हे आमची परंपरा नाही आहे, ही तुमची आहे. आज मुंबई तुम्ही लुटताय आणि मुंबईची लूट आपण लोकांसमोर आणतो आहोत, म्हणून कोविड काळातला घोटाळा. पण पंतप्रधानांनी जे केलं तुम्हाला सांगत होतो, त्यांनी काय केलं? त्यांनी एक कमिटी नेमली अधिकाऱ्यांची, आणि सत्य अधिकाऱ्यांची कमिटी नेमली, आणि त्याला एक शब्द आहे GFR, म्हणजे जनरल फायनान्शियल रूल्स. त्याच्या पलीकडे जाऊन खरेदी करण्याची त्यांना मुभा दिली. तुम्ही जा, कोण मास्क करते त्यांच्याशी बोला, त्यांच्याबरोबर बार्गेन करा आणि तुम्ही घ्या. त्या अधिकाऱ्यांच्या टीमने एक दक्षिणेतली एक एजन्सी नेमली, आणि तिच्या माध्यमातून हे सगळं जे काय खरेदी विक्री संघ जो काय उघडला होता PM केअर फंडाच्या नावाने, तो त्यांनी केलेला आहे. मग किती लोकांना, काल ते मनसुख मांडविया आले होते, पंचायत अशी झाली की देवेंद्रच्या समोरच त्यांनी माझं कौतुक केलं. आता मांडवियांना सुद्धा मला विचारायचं आहे की तुम्ही सुद्धा रेमडेसिवीर कशी दिली, काय दिली, कोणाला दिली, किती दिली, ह्याचा हिशोब आम्ही मागू का? महाराष्ट्राला किती दिली, भाजप प्रणित राज्याला किती दिली, त्याच्यात काही तुम्ही तफावत केली का? कारण उघड उघड किती देत होतात आणि गुपचूप किती देत होतात, हे सगळं मागा. ऑक्सिजनच्या वेळेला सुद्धा आम्ही कुठून ऑक्सिजन आणत होतो? आणि माझं आव्हान आहे की संपूर्ण देशात 15-16 दिवसामध्ये फील्ड केअर
फील्ड हॉस्पिटल बांधणारं निर्माण करणारं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. त्यावेळीच्या सगळ्या बातम्या हा काय अगदी 100, 200, 500 वर्षापूर्वीचा इतिहास नाहीये. मुंबईमध्ये काय चाललं होतं, महाराष्ट्रामध्ये काय चाललं होतं आणि उत्तर प्रदेशमध्ये कशा चिता पेटल्या होत्या, गुजरातमध्ये कशा चिता पेटल्या होत्या, गंगेमध्ये कशी प्रेतं वाहून दिली जात होती, पण महाराष्ट्रामध्ये एका सुद्धा शवाची अवहेलना आपण होऊ दिली नव्हती. एका सुद्धा प्रेताचा विटंबना आम्ही होऊ दिली नव्हती. आणि तुम्ही आमच्यावरती आरोप करताय. अरे निर्लज्जानो, मोदी साहेब नसते तर त्यांनी लस शोधली. मी कधीच म्हटलं नाही मी काही शोधलं म्हणून, काहीच शोधलं नाही. पण हे असे तुमच्यासारखे देवटे आमच्या समोर आलेत तर शोध न लावता ते मिळाले, त्याला आम्ही काय करू. मोदींनी काय केलं, थाळ्या वाजवल्या, घंटा बडवा, थाळ्या वाजवा, कोलांट्या उड्या मारा, बेडूक उड्या मारा. हा, त्याच्यामुळे आम्ही वाचलो. गो करोना गो, गेला करोना पळून. एक एक हॉस्पिटल मुंबईचं ॲम्ब्युलन्स नव्हती, मिनी बस आपल्याला करावं लागल्या. त्याच्यानंतर आपण ॲम्ब्युलन्सची संख्या वाढवली, रुग्ण सातत्याने वाढत होते. साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 7-8 हजार असलेले रुग्णशय्या आपण पहिल्या लाटेमध्ये 3.5 लाखाच्या वरती नेल्या होत्या. ही जी परवा आपण एक फिल्म दाखवली, तुम्ही पाहिली असेल की नाही मला ती मुद्दामून बघा. कारण आता तो पुढचा जो सगळा विषय आहे भ्रष्टाचाराचा, तो मोर्चामध्ये आदित्य मांडेल, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण परत एकदा सांगतो, काढा, आबरू काढायची सगळ्यांचीच काढा, संपूर्ण देशाची काढा. अगदी गुजरातमध्ये काय केलं, अहमदाबादमध्ये काय झालं, वाराणसीला काय झालं, कशी लोक मेले. अरे उत्तर प्रदेशमध्ये तर कोविडच्या आधी 70 मुलं ऑक्सिजन शिवाय अशीच गेली होती. अशीच गोरखपूरला कोविड नव्हता तेव्हा, पण 70 मुलं ऑक्सिजनच्या अभावी गेली होती. जा बोमला ना तिकडे, देवेंद्र फडणवीस जाऊन बोमला. काय मुलं म्हणजे ती काय हिंदू नव्हती त्याच्यामध्ये. हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व. काल मी गेलो होतो, मी बघितलं मेहबूबा मुफ्ती आहेत, मुद्दामून मी त्यांच्या बाजूलाच जाऊन बसलो. हो, कारण आता काय भाजपच्या लॉन्ड्रीतून स्वच्छ झालेले आहेत, त्या बाजूला बसले तर आपण आणखीन बाजूबाजूचे स्वच्छ होतील. मग तुमच्या बरोबर गेलात तर तो स्वच्छ. काय बेंबीच्या देठापासून बोंबलत होते काल देवेंद्र फडणवीस. मग आम्ही जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा मिरच्या का झोंबल्या तुम्हाला. हां, आम्ही हिंदुत्व सोडलं, आम्ही हिंदुत्व सोडलं. तुम्ही मेहबूबा मुफ्तीबरोबर बसला होता तेव्हा तुमचं सुटलं होतं का हिंदुत्व. नाही, कारण कोणाचा गैरसमज होता कामा नये. नड्डा म्हटल्यानंतर सुटलं म्हटलं, तुम्ही बोलाल काय तर ते हिंदुत्व. तर हिंदुत्व सुटलं होतं का, नाही ना सुटलं. मग आमचं कसं सुटेल. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, सोडणार नाही, पण तुमचा बेगडी हिंदुत्वाचा बुरखा आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही. काल मी मेहबूबा मुफ्तींना मुद्दामून विचारलं. मी त्यांना म्हटलं की आम्ही काँग्रेसबरोबर गेलो असं म्हटल्यानंतर आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा आरोप करतात. मी तुमचं उदाहरण देतो. ते हा मैंने सुना आहे. मला म्हटलं एक सांगा, ते निर्लज्ज आहेत, ते तुमच्याबरोबर आले, तुम्ही कशा त्यांच्याबरोबर गेलात. आणि त्यांनी सांगितलं म्हणे त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी स्टेटस को, म्हणजे 370 कलम काढलं, त्याला आपण पाठिंबा दिलाच, कारण ते आपलं एक वचन होतंच. पण त्यांनी मला काल सांगितलं की 370 कलम काढणार नाही हे त्यानं वचन दिलं होतं आणि त्यांच्याबरोबर त्यांनी सत्ता स्थापन केली होती. हे काही गोष्टी भेटल्याशिवाय कळत नाहीत. आणि ओमर अब्दुल्ला काल जे बोलले ते फार महत्त्वाचं होतं. ओमर अब्दुल्ला म्हणाले की ठीक आहे 370 कलम काढलं, इथे जमलेल्यांनी त्या काढण्याला समर्थन केलं. म्हटलं हो मी केलंच. काही जणांनी विरोध केला, म्हणजे झालं म्हणे ते. पण आता 5 ते 6 वर्ष होऊन गेली, अजूनही काश्मीरमध्ये निवडणुका का घेतल्या जात नाहीत. आम्हाला विचारता ना 370 कलम 300 काढलत ना तुम्ही, आम्ही दिला ना पाठिंबा, तुम्ही बसला होतात ना मेहबूबा बरोबर. आता त्या काश्मीरचे सुद्धा 3 तुकडे तुम्ही केलेत ना, मग निवडणुका का घेत नाहीत. मणिपूर जळते, मणिपूरमध्ये तर भयानक परिस्थिती आहे. हजारो पोलीस तिकडे लावून सुद्धा मणिपूर आटोक्यात येत नाहीये. शस्त्र लुटली जात आहेत, सगळं काय चाललेलं आहे. पण आपले पंतप्रधान तिकडे रेसिपी करत बसलेले आहेत. बघितलं ना व्हिडिओ, बघा रेसिपी काय म्हणाले, रेसिपी. हां,
मग करा, हे इन्व्हेस्टिगेट करायचं. इन्व्हेस्टिगेट करायचं तर संपूर्ण PM केअर फंडाचं इन्व्हेस्टिगेट करा, म्हणजे आपले काय ते देशाचं प्रतिमा वाढेल. अरे मणिपूरमध्ये जा, मणिपूरमध्ये काय हिंदू मरत नाही आहेत. काल ममता बॅनर्जी सांगत होत्या की त्यांच्याकडे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका चाललेल्या आहेत, तिकडे केंद्रीय सुरक्षा दल वापरत आहेत. स्टालिन काल आले होते, स्टालिन म्हणाले आमच्याकडे पण घुसतायत, आम्ही इशारा दिलाय, जास्त नादी लागाल तर आम्ही पण ठोकून काढू. म्हणजे असा संपूर्ण देश आता उभा राहिलेला आहे. आणि काश्मीरमध्ये त्यांनी तेच सांगितलं की जे काश्मीरमध्ये ते करतात, काश्मीरी प्रयोगशाळा करतात. पहिले काश्मीरमध्ये त्यांनी ते सगळं केलं, त्यांनी सांगितलं आम्हाला, म्हणजे त्यांना सगळ्या नेत्यांना घरबंदी केलं होतं. हे आता संपूर्ण देशात बाकीच्यांना पण करू शकतात. आज मुंबई महापालिकेमध्ये जे काय धाडी टाकलेले आहेत, अधिकाऱ्यांवरती धाडी टाकतायत, टाका, सगळ्या अधिकाऱ्यांवरती टाका धाडी, टाका ना. पण लोकनियुक्त प्रतिनिधी असताना जर भ्रष्टाचार होत असेल तर त्याच्यानंतर जो काही घोटाळा झालेला आहे, रोज मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येतात, रोज. संजय राऊतांनी आता उल्लेख केला असेल नसेल, सुभाष स्कूलचा घोटाळा त्यांनी काढला, कुठे ढिम्म सगळं, जणू काही घडलंच नाही. विक्रांतचा घोटाळा काढला, क्लीन चिट. आणखीन कोणाचा काढला, क्लीन चिट. आता राधाकृष्ण विखे पाटलांचा काढलाय, ज्या एका कलमाखाली नवाब मलिक, कारण मला नवाज शरीफ आठवलं, आपले पंतप्रधान न बोलवता केक खायला गेले होते त्यांच्याकडे, नवाब मलिक आत टाकलेलं आहे. त्याच कायद्याखाली राधाकृष्ण विखे पाटलांवरती कारवाई होणार आहे की नाही, कारण त्यांनी जाहीर केलेलं आहे की होय त्यांनी कारखान्याने घेतले झाकीर नाईककडनं पैसे. झाकीर नाईक हा देशद्रोही म्हणून तिकडे नमूद केला गेलेला आहे. मग देशद्रोह्याकडनं तुम्ही पैसे घेतले, 4 कोटी नाही, यांनी सांगितलं 4 कोटी, 4 कोटी नाही 2.5 कोटी घेतले, 2.5 कोटी घेतले, पण झाकीर नाईककडनं घेतले तुम्ही. आहे भाजपवाल्यांमध्ये हिंमत आहे राधाकृष्णनवरती धाडी टाकायच्या? अगदी सगळी सोंग तुम्ही इकडनं तिकडनं गोळा करून तुमचा पक्ष चालवतात. आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष, हे सगळे त्यांचे जे जुने जाणते कष्ट करून ज्यांनी भाजप कधीतरी सत्तेत येईल अशी अपेक्षा केली होती, त्या सगळे या उपऱ्यांची भांडी घासतात. म्हणजे मला आठवते अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, आम्ही गोपीनाथ मुंडे, मी, सगळे काही शिवसेनेचे नेते त्यांना भेटायला गेलो होतो. प्राईम मिनिस्टर कार्यालय का कुठे त्यांनी बोलवलं, तिकडे भेटायला गेलो होतो. आम्ही गेलो, आम्हाला सांगितलं जरा 1-2 मिनटं बसा, एक मीटिंग चालू आहे, थोडा वेळ बसा. मी होतो, माझ्याबरोबर शरद कुलकर्णी होते. शरद कुलकर्णी तुम्हाला माहिती असतील, जुने सगळ्या युतीतले ते होते, एवढूसा माणूस, जास्त काय बोलायचं नाही कधी. आणि बसल्या बसल्या त्यांना काय झालं माहीत नाही, एकदम असं गहिवरून आलं. म्हटलं काय झालं शरद भाऊ? अहो म्हणे, ह्यांना कल्पना नाही, ह्यांना इथपर्यंत आणण्यासाठी आम्ही काय कष्ट केलेले आहेत, आम्ही खूप कष्ट केले म्हणून आज हे दिवस दिसत आहेत. मला आज त्या शरद कुलकर्णींची आठवण आली. असे अनेक शरद कुलकर्णी, त्यांनी भारतीय जनता पक्ष सत्तेवर यावा म्हणून मेहनत केलेली आहे. घरदार, काही तर अविवाहित राहिले संघाची लोक, काही अजूनही कष्ट करतायत, मेहनत करतायत, कुटुंबाकडे दुर्लक्ष, सगळ्याकडे दुर्लक्ष. आणि यांना बसवल्यानंतर हे उपरे सगळे गोळा करून यांच्या डोक्यावरती बसवत आहेत. हा भारतीय जनता पक्ष? हा भाडोत्री जनता पक्ष आहे, भ्रष्ट जनता पक्ष आहे, कांबळाबाई आहे, आणखीन काय काय बोलायचं आहे ना. आणि माझ्यावरती जर का तुम्ही मेहबूबा मुफ्ती बाजूला बसलं म्हणून बोंबलत असाल, तर मला देवेंद्र फडणवीसांना सांगायचं की असे सगळे फोटो माझ्याकडे पण आहेत. मग पंतप्रधान तुमचे नरेंद्र मोदी तुमचे नेते आहेत की नाहीत? हे बघा, सावरकरांच्या साक्षीने अमित शहा तुमचे नेते आहेत की नाही? हां, अमित शहा तुमचे नेते आहेत की नाही? त्याच्यानंतर हे अजून फोटो आहेत, हे बघा असे छान बसलेले आहेत. हे नवाज शरीफ. हां, मग हे तुमचे नेते, तुम्ही सांगताय हे जे काय करतात. बरं, हे बाकी बरंच आहे, मी माझ्याकडे अल्बमच ठेवलेलं आहे यांचं सगळं मुस्लिम प्रेम. हे मिठ्या काय मारतायत, टोप्या काय घालतायत, सगळं काय करतायत. आणि केवळ मी मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलो म्हणून तुम्ही माझ्यावरती टीका करता. मी मुद्दामून बसलो, परत एकदा सांगतो, मुद्दामून बसलो. पण हे तुमच्या नेत्यांनी केलेलं आहे. मग त्यांनी केलं, मग आम्ही केलं, आणि मग तुम्ही म्हणता तुम्ही आमच्या नेत्यांवरती टीका करता. आम्ही टीका नाही करत, आम्ही त्यांनी केलेलं महाजनयन गथास पंथा असं काहीतरी म्हणतात, म्हणजे जे मोठी लोक गेली त्या मार्गाने जावं. आता तुम्ही यांना मोठे मानता आणि त्या मार्गाने आम्ही गेलो तर आम्ही गुन्हेगार, आणि तुमचे नेते गेलेत. पहिलं मी जर का गुन्हा केला असेल तर तुमचे नेते गुन्हेगार आहेत हे बोला.
अगदी मोदी आणि अमित शहानी सुद्धा अपराध केलेला आहे, गुन्हा केलेला आहे, मग उद्धव ठाकरे गुन्हेगार आहे बोला. पण आज संपूर्ण देशामध्ये तुम्ही हुकुमशाह म्हणून उभे राहत आहात. सैतानाचे एक रूप आमच्या समोर असताना या सैतानाला पहिला आम्हाला गाडावाच लागेल, खतम करावाच लागेल. एक 2 दिवसापूर्वी हे आता मिंदे तिकडे गेलेत. निर्लज्जम सदा सुखी, निर्लज्जम सदा सुखी. म्हणजे किती यांच्या आकस आहे, किती द्वेष आहे, उद्धव ठाकरेबद्दल किती यांच्या मनामध्ये एक विष भरलेलं आहे. मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली. मी जरा मुद्दामून सांगेल कशी तोडतात बघा. अगदी तो व्हिडिओ आलेला आहे, आलाय ना तुमच्याकडे. साहेबांचा फोटो आहे तरी वरनं हातोडा मारतायत, तरी वरनं हातोडा मारताय. असं एक तरी हातोडा तुम्ही भाजपच्या नेत्यांच्या फोटोवरती किंवा त्या कार्यालयावरती मारण्याची हिंमत दाखवा. मिंदेनं म्हणा तुमची शेपूट एवढी आत गेली असेल. अरे 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 अरे, आम्हाला माहितीच नव्हतं तुमची शेपूट एवढ्या आतमध्ये गेलेली आहे. मग ती शोधतायत. त्याचं सुद्धा आता तिकडे CBI लागले मागे. यांची शेपूट होती, दिसत तर होती, गेली कुठे? किती आत गेले ती बघा. एवढी आत गेली शेपूट. बाळासाहेबांच्या फोटोवरती हातोडा चालतात आणि आमचं दैवत, आणि आमचं दैवत बाळासाहेबांच्या फोटोवरती हातोडा चालवत आहे. तुम्ही आमच्या महिला कार्यकर्त्यांवरती हात चालवत आहे. मी मागेच सांगितलेलं आहे की आता यापुढे हात उठला तर जागेवर ठेवायचा नाही, अजिबात ठेवायचा नाही. एकूण आपण जे काय जनसेवा करून जे शिवसेना प्रमुख सांगायचे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, आपण ते ब्रीद वाक्य अजूनही पाळलेले आहे. 80% समाजसेवा, त्याच्यामध्ये करोनामध्ये कुठेही एका पैशाची अफरातफर न करता आपण लोकांचे प्राण वाचवले. तुम्ही अगदी बोंबलत होता. तुमचा तो बसला होता तिकडे भाडोत्री राज्यपाल म्हणून. मला पत्र लिहिलं होतं की तुम्हाला असा काही साक्षात्कार होतो का की सगळी मंदिरं उघडा, मंदिरं उघडा, मंदिरं उघडा. मी नाही उघडली मंदिरं, सर्व धर्मियांची नाही दिली. आणि मला खास अभिमान वाटतो, मी जे जे सांगत गेलं माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व धर्मियांनी माझं ऐकलं, सर्व धर्मियांनी ऐकलं. अगदी परप्रांतीय मजूर सुद्धा निघाले होते इकडनं. जवळपास 1 महिना त्यांना ते जिथे जिथे गेले तिकडे छावण्यात टाकून आपण त्यांची सोय केली होती. जवळपास 7 लाख मजुरांची आपण 1 महिनाभर सोय केली होती. 7 लाख मजूर. आणि ते व्हिडिओ सुद्धा आहेत. इकडनं तिकडे गेल्यानंतर जथेच्या जथे खोळंबलेले आहेत आणि ते सांगतात की यहाँ से तो महाराष्ट्र में अच्छा था, महाराष्ट्र की सरकार हमारी सब काय म्हणतात त्याला काळजी घेत होती, काळजी घेत होती. कुठून तरी काढायचं आणि भ्रष्टाचार म्हणून बोंबलायचं. पण एक पद्धत अशी झालेली आहे की रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीत स्वतः चोरी करायची आणि स्वतःच बोंबलायचं, चोर चोर चोर. का लोक त्याला सोडून दुसऱ्याला बघायला लागतात. अरे कोण चोर, मग तेवढं तपासार. तसं भाजपचं झालेलं आहे. स्वतः एवढं त्यांनी ढीकभर घोटाळा करून ठेवलेले आहे. एक एक घोटाळे अब्दुल सत्तारचे येत आहेत, ह्याचे येत आहेत, त्याचे येत आहेत, त्याचे येत आहेत. त्या सगळ्याच्या चौकशा करा. संजय राऊतनी ईडीकडे तर तक्रारी केलेल्याच आहेत. पण त्या तक्रारी त्याच्यावरती काय हलणार नाही. आणि हल्ले तरी क्लीन चिट, तरी क्लीन चिट. तर हे सगळं असं वातावरण आहे. या वातावरणामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला मुद्दामून सांगायचं आहे की 4 दिवसापूर्वी मी आपल्या नगरसेवकांना बोलवलं होतं. आज तुम्ही शाखा प्रमुख आहात, नगरसेवक आहात. तुमच्यापैकी काही जणांना आज सुद्धा फोन येत असतील. काही जणांना पोलीस बोलवत आहेत. त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव सुद्धा मला कळलं. त्याला सुद्धा मी निरोप दिला काय द्यायचा तो. आपल्यातले काही लोक बाजार बुणगे जे अजूनही आपल्यात असतील पण त्यांच्या चाकऱ्या करत असतील. अरे कशाला इकडे राहतो, इकडे काय मिळणार आहे तुला? हां, तुम्ही निवडणुकीला उभे राहणार कसे? पैसा लागतो ना, पैसा कुठून आणणार? पण मला एका नगरसेवकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कुठला आपला? नाही, त्यांनी सांगितलं पैसा आम्ही भीक मागू पण उद्धव साहेबांना आणि शिवसेनेला सोडणार नाही. भीक मागायची गरज नाही. तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने आणि तुमच्या विश्वासाने त्यांच्याकडे खोके असतील पण जनतेचं जी धन दौलत आहे ती आपल्यासोबत आहे. जनता म्हणून जी काय धन दौलत आहे, शेवटी आयुष्य कोणासाठी जगायचं? जगायचं तरी कोणासाठी?
का मला नगरसेवक व्हायचे, का मला आमदार व्हायचे, का मला मुख्यमंत्री पंतप्रधान व्हायचे? पैसे खायला. या कोविडच्या काळामध्ये हा मला हिशोब तर आता आपल्याला मागावाच लागेल. पीएम केअर फंडाचा घोटाळा हा काढावाच लागेल. आणि इकडे सुद्धा जो एक उपरा दलाल आहे, हे भिकेला लागलेली तिकडची लोक मुंबईत येऊन इकडे बसली, घराणी बसली, त्यांची मोठी झाली. आणि ती सगळी उपरे दलाल माझ्या महाराष्ट्रात येऊन, माझ्या घरात मुंबईमध्ये येऊन मराठी माणसावरती दादागिरी करतात. असं एक मराठी माणूस दाखवा जो इतर राज्यात जाऊन दादागिरी करतोय. सोडतील त्याला? पण एक उपरा येतो, काय दलाल म्हणून येतो, काहीतरी कमवतो, आणि त्यांनी तक्रारी केल्यानंतर माझ्या सोन्यासारख्या मुंबईची तुम्ही आबरू काढता. एक सोन्याचा अंड देणारी कोंबडी म्हणून तुम्ही मुंबईचं नेहमी वर्णन करता. ही सोन्याचा अंड देणारी कोंबडी नाही, ही आमची मायमाऊली आहे. मुंबा देवी, त्या मुंबा देवी आई, मुंबा आई, ही आमच्यासाठी मुंबा आई आहे. तुमच्यासाठी ती सोन्याचा अंड देणारी कोंबडी असेल तरी बरं. आता अंड तरी खायला लागलात, आता कोंबडी कापायला निघालात, म्हणजे बराच फरक झालेला आहे तुमच्यामध्ये, बराच फरक झालेला आहे. ही मुंबई आपल्याला जपायची आहे. हा उद्याचा म्हणजे शनिवारचा जो काय मोर्चा आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. काय करणार तुम्ही? करावंच लागेल. आणि त्यांना दाखवावं लागेल की तुम्ही ज्या यंत्रणा आता तुम्हाला वापरताय ना, तुम्ही त्यांच्या मायबापानं सुद्धा आम्ही वाचवलेलं आहे. अनेक पोलिसांना वाचवलेले आहेत. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी बीडी, जे महाराष्ट्रात त्यांचे आईबाप राहत आहेत, बंधू राहत आहेत, त्या सगळ्यांना आपण तेव्हा वाचवलेलं आहे. आणि हे पारडं जरा फिरू द्या. ज्या वेळेला एक आता ते म्हणतात ना 100 अपराध ते भरत आलेले आहेत, त्या आल्यानंतर मग यांच्याशी कसं वागायचं हे आत्ता ते आपल्याशी वागतात त्याच्यावरनं शिकून घ्या. मग नाही सोडता येणार आम्हाला, अजिबात सोडता येणार नाही. मग ते अधिकारी असो, कोणी असो, पोलिसांना सुद्धा मी सांगतोय की तुम्ही चाकरी जनतेची करताय. तुम्ही ते सदरक्षणाय वगैरे काय ती शपथ आहे, ते कोणत्याही राजकीय पक्षाचे नोकर म्हणून वावरू नका. तुमचं काम नाही आहे. इकडे जातोस का, तुला प्रेमाचा निरोप देतो, तू तिकडे जा, हे प्रेमाचे निरोप घरी द्या. पण माझे शिवसैनिका नको, कारण हे सगळे माझे प्रेमाचेच आहेत. हे सगळे माझ्यावरती प्रेम करतात, मी त्यांच्यावरती प्रेम करतो. आणि आमचं प्रेम हे पिढीजात अगदी घराणेशाहीचं प्रेम आहे आमचं. आणि म्हणून कुठेही डगमगायचं कारण नाही. एक मोठं त्यांचं एक षडयंत्र आहे. आणि मला असं वाटतं की कदाचित आता नोव्हेंबरमध्ये महापालिका घेतील, कारण ज्या पद्धतीने त्यांचं आता काम चालू आहे बदनाम करायचं, की अरे बापरे एवढा पैसा, काय एका पैशाची आपण लाचार नाही, एक पैसा आपल्या घरात आलेला नाही. पण पुन्हा सांगतो, चौकशी करणार असाल तर ठाणा पालिकेची करा, पुणे, पिंपरी चिंचवड, सगळ्या नागपूरची करा, आणि उत्तर प्रदेश, गुजरात, सगळ्या संपूर्ण देशाच्या राज्याचा कारभाराचा आढावा घ्या. माझ्या महाराष्ट्राच्या कारभाराचा आढावा घ्या. मी तयार आहे बोलायला, जिकडे बोलायचं तिकडे बोलायला तयार आहे. आणि ते जे सगळे फोटो ते पुन्हा आता त्यावेळेला सगळे गेले ना, ती याद करो कुर्बानी, त्या उत्तर प्रदेशच्या लोकांना सुद्धा सांगतोय की याद करो कुर्बानी. तुमचे आप्तस्वकीय आप्तेष्ट या भाजपच्या नालायकपणामुळे, अरे सारी गोष्ट आहे, कोरोनाची लाट असताना मध्य प्रदेशचं सरकार पाडून स्वतःचं सरकार आणणारे निर्घुण विकृत तुम्ही लोक आहात. सगळीकडे लाट, सगळीकडे कोरोनाचं लाट थैमान चाललं होतं, तरी सुद्धा मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडल्यानंतर त्यांनी काम सुरू केलं. ही अशी सगळी विकृत माणसं ही आपल्या अंगावरती आलेली आहेत. आपण तर पुरून उरणारच. पुरून म्हणजे त्यांना पुरून उरणार. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. एका गोष्टीचं मला फक्त आश्चर्य वाटते, मगाशी मी बोललो अर्धवट असेल, की उद्धव ठाकरे ह्याच्याकडे आज ना पक्ष, ना नाव, ना चिन्ह, हे चोर आणि चोराच्या बापाने चोरलेलं आहे. तरी देखील उद्धव ठाकरे किती वाईट आहे तुम्ही सांगताय. आणि विशेष म्हणजे कालची सगळी जी काय बैठक झाली, त्या बैठकीत सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते होते, कोण मुख्यमंत्री होते, कोण काय होते, आणि त्याच्यात मी एकटा होतो की माझ्याकडे नाव चिन्ह नव्हतं, तरी मला तिकडे बोलवलं होतं. हे त्यांना माहिती आहे, यांना कळत नाहीये.
आणि म्हणूनच त्यांना उद्धव ठाकरे अगदी म्हणजे स्वतःचं कोणी असं त्यांना असं वाटतं आणि त्यांना मी दिसतो, अरे बापरे मग अहो मी आहे, मग असं होतंय त्यांचं. होऊ द्या. तर मी पुन्हा एकदा देवेंद्रजींना सांगतोय की तुम्ही तुमचं घर सांभाळा, आमच्या घरापर्यंत येऊ नका, मग आम्हाला तुमच्या घरात जावं लागेल. मग शेवटी काय होईल, हिंदुत्वाची लाज निघेल, हिंदुत्वाची आबरू निघेल. आज मोदी तिकडे गेल्यानंतर जी काय तिकडे त्यांना प्रश्न विचारले जात आहेत ते मोदींचं नाही आहे, हा अपमान माझ्या हिंदुस्थानचा, माझ्या हिंदुत्वाचा आहे जो त्यांच्यामुळे होतोय. हे हिंदुत्व आमचं नाही आहे. आणि म्हणून खरं हिंदुत्व काय असतं ते दाखवण्याची जबाबदारी ही कदाचित आई जगदंबेने असेल, शिवरायाने असेल आणि अगदी आपल्या बाळासाहेबांनी सुद्धा हे आपल्या खांद्यावर टाकलेली आहे. समर्थ आहात, मजबूत आहात, पेलणार. आता एकच आहे, हे पेलणार की पळणार. मग ठीक आहे, तुम्ही मजबूत माझ्यासोबत असाल तर मी कोणाला घाबरत नाही. आणि ज्या वेळेला ना वेळ येईल तेव्हा जशास तशापेक्षाही जास्त कडक उत्तर दिल्याशिवाय राहायचं नाही. एवढंच एक आता मला ठरवा आणि कामाला लागा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर उद्धव ठाकरे यांनी भाजप, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांपासून सगळ्यांवर सडकून टीका केलेली आहे. राज्याच्या कारभाराचा आढावा घ्या, नाव चिन्ह नसूनही बैठकीला बोलावलं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर आमच्या घरापर्यंत येऊ नका असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केलेली आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील उद्धव ठाकरेंनी टीका केलेली आहे. तसंच अमित शहांना देखील त्यांनी धारेवर धरलंय. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोक.